गेल्या 2 वर्षात नव्याने मराठा समाजातील 58 लाख नोंदी काढण्यात आल्या आहेत. सातार संस्थांसंदर्भातील जी.आर. ही लवकरच निघणार आहे. गरीब मराठा समाज मोठा व्हावा यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत आपण लढत राहणार, असा ठाम निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. बुधवारी मंगळवेढा येथे मराठा समाज बांधवांशी त्यांनी संवाद साधला. याप्रसंगी त्यांनी समाजाच्या नावावर दुकानदारी करू नका, पैसे कमावू नका, सुपाऱ्या घेऊ नका, पण मी मात्र गरिबांच्या लेकरांना मोठं करण्याचं स्वप्न पाहतो आहे आणि ते मी पूर्ण करणार. तुम्ही मला फक्त साथ द्या, असे भावनिक आवाहन केले. दिले आता तुमचा सुद्धा देणार आहे. सातारा संस्थांचा जी.आर. निघणार म्हणजे निघणार, त्याशिवाय मी गप्प बसत नाही तर मग घोड्यात लावतो त्याला. नाही दिले दुश्मनी झाले हो मला. मी असं तुमच्यासाठी, तुमच्या लेकरा बाळासाठी बोलतो म्हणून मला दुश्मनी झाली. हे मला वैरी समजायला लागले, माझ्या घातपाताच्या सुपाऱ्या द्यायला लागल्या. का तर मी मराठ्यांना मोठं करायला लागलो, मराठ्यांचे पोरं मोठे करायला लागलो, म्हणून हे माझ्या सुपाऱ्या द्यायला लागले. आपलेच काही जवळचे लोक फोडायला लागले आणि त्यांच्या तोंडून काही पण ओढून घेतात. जे खोटं आहे तेच खरं बोला रे. आपली शहाणुकळ्याची पैदाशी आहे, खरं बोलायचं शिका. एखाद्या भंगार जातीला, रक्ताने हात माखलेल्या जातीला खुश करायसाठी स्वतःच्या जातीला बदनाम करू नका, हराम करो. शेवटी जात जात असती, ते कामाला नाही येणार. जातच कामाला येईल. वेळ आल्या, वेळ आली ना, संकट आलं तर धावून दांडकं घेऊन जातच येऊ शकते. दुसरे मजा बघू शकतात. आपला मी कधी भेद केला का?